याचं नाव हेलिकॉप्टर. आता हे हेलिकॉप्टर करण्यासाठी आपल्याला फक्त एक कागदाची पट्टी पाहिजे आणि एक कात्री पाहिजे. आता हे हेलिकॉप्टर कसं करायचं, तर सुरुवातीला या कागदाचा असे 2 काप करा. त्याच्यानंतर त्याच्या राईट अँगलमध्ये असे 2 काप घ्या की साधारणपणे तो काप ह्या रुंदीच्या 1/3 असेल. त्यानंतर त्या कापावर अशा पद्धतीच्या 2 घड्या घाला. म्हणजे तुम्हाला इथे एक तिहेरी पट्टी तयार होईल आणि ह्या पट्टीमुळे इथे थोडासा जडपणा येईल. आता हे जी खालची बाजू आहे, या खालच्या बाजूमध्ये आपण एक उलट सुलट अशा घड्या घातलेल्या आहेत आणि त्या पट्टीचा भाग आणखीन थोडासा जड केलेला आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या पाती आहेत, ही पाती या बोटाने आपण थोडीशी फाकवली. आपला आता हेलिकॉप्टर तयार झालेलं आहे. आता हे फिरतं कसं हे मी तुम्हाला दाखवतो. येते आहे ना, एका कागदाच्या पट्टी बसून आपण किती छान हेलिकॉप्टर तयार केलं. आता हे हेलिकॉप्टर खाली येताना फिरतं का, हे त्यातलं विज्ञान आपण समजून घेऊ. हे हेलिकॉप्टर खाली पडतं, वरून खाली पडतं ते गुरुत्वाकर्षणामुळे. हा भाग आपण जड केलेला आहे, त्यामुळे ते येताना सरळ खाली पडेल. ही जी पाती आहेत ही तिरकी आहेत. ही पाती तिरकी केलेली आहेत, त्यामुळे ते फिरतं. ज्या वेळेला हे हेलिकॉप्टर खाली येतं त्यावेळेला ह्या पात्याखालची जी हवा आहे ती हवा आजूबाजूला जाते. म्हणजे ती इकडे जाते, इकडे जाते, इकडे जाते. पण ती ज्या वेळेला डाव्या बाजूला जायला लागेल त्यावेळेला ह्या इथे जो त्याचा खांदा आहे त्याला ती इकडच्या बाजूने धक्का देईल. आता इकडचं जे पाता आहे तिथेही तीच गोष्ट होते. इथली खालची जी हवा आहे ही हे खाली येताना या बाजूला जाईल, या बाजूला जाईल, या बाजूला जाईल. परंतु ती जेव्हा उजव्या बाजूला यायला लागते तेव्हा हा त्याचा खांदा आहे तो उजव्या बाजूला ढकलला जातो. आता हा भाग डाव्या बाजूला ढकलला गेला आणि हा भाग उजव्या बाजूला ढकलला गेला तर हे हेलिकॉप्टर हे असं असं फिरत खाली येईल. हे त्यातलं विज्ञान आहे.